लाईट्स कॅमेरा ॲक्शन सीलर घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. नवीन प्रोजेक्टची झलतण, सेलिब्रिटीच्या आयुष्याची खास हलचल, ऐका आणि पहा ताऱ्यांची तुमचा आवडता सेलिब्रिटी टीव्ही पॉडकास्ट. चित्रसृष्टी मधले तारे घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया, फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज आपल्याबरोबर आहेत एक अशा शास्त्रीय नृत्यांगना ज्या 30 वर्षापासून कथक नृत्यामध्ये काम करत आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी नृत्याला सुरुवात केली आणि आज हजारो विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्या घडवत आहेत. देशविदेशात कथक नृत्याचे त्यांनी प्रयोग केलेले आहेत. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन त्याच्यावर नृत्य रचना केलेली आहेत. आज आपल्याबरोबर आहे शास्त्रीय नृत्यांगना, नृत्यगुरू, नृत्य दिग्दर्शक सोनियाताई परचुरे. नमस्कार सोनियाताई. कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत करते आणि खूप आनंद होतोय तुम्ही आज इथे आलात. नमस्कार. तुमच्या नृत्याबद्दल, कथकबद्दल आपण बोलणारच आहोत सविस्तर कार्यक्रमातून. मला तुम्ही आज एकतर खूप सुंदर दिसताय आणि तुमचे कर्ल्स पण खूप छान दिसत आहेत. तर एक लहान मुलगी जिने कथक नृत्याचे धडे घेतले ते आज एवढा मोठा प्रवास आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण मला एक असं विचारावंसं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो की लहान मुलगी, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अशी एक कुरळ्या केसांची मुलगी येते. तर आधीपासून तुमचे असे कुरळेच केस आहेत पहिल्यापासून? हो, मला लहानपणापासूनच माझे केस कुरळे होते. मला ते खूप आवडायचे. अच्छा. इनफॅक्ट कॉलेजमध्ये मला खूप चिडवायचे, कोथिंबिरीची जुडी, अगं बाई, मग काय जळमट, आणि मग हिच्या केसात काही टाकलं तर वर्षोनवर्ष हिच्या केसात राहील, अशा खूप बापरे. कमेंट्स मी घेतल्यात, झेलल्यात. पण मी काय हटले नाही या कुरळ्या केसांवर. मी कधीच स्ट्रेटनिंग केलं नाही, मी त्याला कधीच छेडलं नाही. त्यामुळे अच्छा. बहुतेक ते अजूनही मला साथ देतात. अच्छा. आणि आता ते ट्रेंडिंग आहेत. आता ते ट्रेंड, आता सगळ्यांना वाटतं की मी करून घेतलेत का, किंवा तुमचे असेच आहेत का. आता खूप कुतूहलाने आणि प्रेमाने ह्या केसांकडे लोक बघतात. अदरवाईज किती ना तुम्हाला सांभाळायला कठीण जातात ना हे केस, तुम्ही धुता कसे आणि असे प्रश्न असायचे. पण आता ते, आणि आता खूप छान प्रोडक्ट्स पण आली आहेत. आता यू कॅन मेंटेन देम व्हेरी नाईसली. त्यामुळे वा वा वा, खूपच छान. तुम्ही लहानपणापासून तुम्हाला नृत्याची आवड आहे. म्हणजे काही काही मुलं मुली असतात की जात्याच त्यांना एका जागी बसवत नाही आणि ते काहीही देवळाची घंटी जरी वाजली तरी त्यांना नाचावंसं वाटतं. तर अशांपैकी कदाचित तुम्ही असाव्यात. पण शास्त्रीय एक नृत्य आवडणं ही गोष्ट, पण शास्त्रीय नृत्य जेव्हा शिकायला सुरुवात केली तर त्यातलं ते सगळं व्याकरण किंवा त्याच्या आधीचे एक्सरसाइजेस म्हणा, तर ते तुम्ही कसं घेतलं? कंटाळा यायचा ते सगळं करताना? कधीच नाही. अच्छा. कधीच नाही. बरं, बरं. आणि मला असं वाटतं की त्याला तुमच्या गुरु पण कारणीभूत असतात. हां. आम्ही जिथे राहत होतो तिथे पूनम मुर्डेश्वर नृत्याचे वर्ग घ्यायच्या, ज्या भरतनाट्यम शिकवायच्या. अच्छा. मला नाचाची आवड आहे, माझ्या हातेभावांनी ओळखलं, माझ्या वडिलांना सांगितलं की कदाचित हिला नाच आवडतो तर कदाचित आपण हिला शिकवलं पाहिजे. आणि तो बाजूलाच घराच्या 2 बंगले सोडून क्लास होता. अच्छा. तेव्हा कळत नव्हतं की ते लोकनृत्य शिकवणारा क्लास आहे का शास्त्रीय नृत्य शिकवणारा क्लास आहे, पण तो भरतनाट्यमचा क्लास. तुम्ही भरतनाट्यम शिकला? मी आधी भरतनाट्यम शिकले. बरं बरं. जवळजवळ 9-10 वर्ष मी भरतनाट्यम शिकले सुरुवातीची. आणि मग पण मला ना आता खूप त्याची गंमत वाटते की चांगला गुरु मिळणं किती महत्वाची गोष्ट आहे. की तिने सगळ्याचीच ओळख करून दिली. म्हणजे शरीर कसं असावं, सुंदर असावं, सुंदर ठेवावं, कसं चालायचं, कसं उभं राहायचं, कसं प्रेझेंट करायचं, कसं हो म्हणता आलं पाहिजे, कसं नाही म्हणता आलं पाहिजे. गोपीकृष्ण पंडित गोपीजी म्हणजे काय, कोण आहेत गोपीकृष्ण, कशाला माहिती असतं ठाण्यातल्या मुलीला, सितारादेवी कशाला माहिती असतात. पण गोपीजींची ओळख, त्यांचा आवाज,
त्यांच्या आवाजातला इंद्रकोप त्यावेळेस त्यांनी कोरिओग्राफ केला होता. त्यामुळे एका नकळत्या वयात खूप चांगलं म्युझिक इन्स्टिल केलं गेलं असं मला वाटतं. वा. की लता मंगेशकर, माननीय आशाताई भोसले हेच ऐकवलं गेलं. म्हणजे असं काही सामान्य वरवरचं शॅलो काही शिकवलंच नाही आम्हाला. त्यामुळे खूप चांगलं घेता आलं. म्हणजे मला आठवतंय की लहान असताना लता दीदींचं ते माता सरस्वती शारदा, म्हणजे आम्ही व्यायाम करायचो. ऍक्च्युली ती व्यायाम शिकवायची आम्हाला. म्हणजे काही नाही, व्यायाम, प्रॉपर व्यायाम, पण त्याला पण ती मागे गाणं लावायची. अच्छा. माता सरस्वती शारदा, हे असं आम्ही करायचो. तर मला आता कोणी आता म्हणलं तर गाणं काय आहे आणि तुम्ही व्यायाम काय करताय असं, पण आता लोक तेच करतायत. म्हणजे व्यायाम देखील खूप इंटरेस्टिंग करून त्यांनी तुम्हाला शिकवला. म्युझिकल केला ना तिने व्यायाम पण त्या Yes, काळामध्ये. म्हणजे आम्ही अशा खाली बसून वर करायचं, तारा दा दा, ते एक आपोआप एक लय, एक नाद, एक छंद तुमच्या आतमध्ये जातो. ते तिने असं अंडरलाईन करून सांगितलं नाही की आता मी तुम्हाला छंद शिकवते, आता मी तुम्हाला ताल शिकवते, आता तुम्हाला, पण तिने नकळत ते आम्हाला शिकवलं. आणि म्हणून मला ते फार महत्वाचं वाटतं. क्या बात आहे. आणि मग भरतनाट्यम 9 वर्ष तुम्ही शिकलात, त्याच्यानंतर कथककडे कशा काय वळलात? त्यालाही कारण पूनमताईच ठरली. कारण पूनमताई पण आमची नटराज गोपीजींकडे शिकायची. बरं. आणि त्यांच्याकडे काही गोष्टी शिकल्यानंतर ती जेवढं त्यांच्याकडे शिकली तेवढं तिने सुरुवातीला मला कथ्थक अंग शिकवलं. बरं. पण माझं एकंदर त्याच्यातली आवड, ऊर्जा बघून तिला असं वाटलं की हिने पुढे कथ्थकच कंटिन्यू केलं पाहिजे. हे पण माझ्यासाठी तिनेच ठरवलं. अच्छा. की सोनिया, तू आता भरतनाट्यम नाही, तू कथ्थक शिक. पण मग कथ्थक शिक तर मी नाही तुला शिकवू शकत, पुढचं कारण मला नाही येत एवढं. हे सुद्धा किती मोठी गोष्ट ना, की मला नाही येत, तू दुसरीकडे शिकलं पाहिजेस. आणि म्हणून मला तीच हाताला हात धरून डॉक्टर मंजिरी देवांकडे घेऊन गेली. आणि मग त्यांच्याकडे मी विधिवत नृत्याचं शिक्षण घेतलं. म्हणजे जो एक काय म्हणतो आपण, एक काय म्हणजे प्रस्थापित मार्ग आहे की बाबा त्याचं एक शिकण्याची पद्धत आहे. सुरुवातीला काय विलंबित, मध्य, द्रुत, किंवा कधी कधी मध्य मग विलंबित मग द्रुत लय शिकणं एखाद्या तालाची, ताल समजून घेणं, तालाच्या मात्रा समजून घेणं, त्याचं आवर्तन समजून घेणं, त्याचे वेगळे वेगळे प्रकार, ताल किती प्रकारचे आहेत, मग 3 तालाला राजा ताल का म्हणतात, हे जे सगळं त्याच्यातनं सुरू झालं. की चक्री म्हणजे काय, मग साधे तोडे म्हणजे काय, मग चक्रधार तोडे म्हणजे काय. आणि मग त्याच्या परीक्षा हा त्याला एक कॉम्प्लिमेंटरी भाग वाटतो मला नेहमीच. पण खरं तर शिक्षण कथ्थकचं बाईंकडे आमच्या सुरू झालं. आणि मग हे सगळं शाळा कॉलेज सुरू असताना शिक्षण सुरू होतं? शाळा कॉलेज सुरू असताना, येस. आणि त्या काळात ना खूप समंजसपणा होता. म्हणजे मला आठवते की बाईंनी विचारलं पूनम तिला की पूनम तू शिकवलंस ना, तर तिला एक बेसिक येत असणार. सो मग मला बाईंनी त्यावेळेला मला आठवतं की 3ऱ्या परीक्षेला डायरेक्ट बसवलं. म्हणजे पहिल्या 2 परीक्षांना मी बसलेही नाही. की पूनमने शिकवलं ना, म्हणजे तिने उत्तम शिकवलेलं असणार. कारण बाई पण नटराज गोपीजींकडे शिकायच्या, त्यामुळे त्यांना माहिती होतं की स्टाईल. तर अशी माझी कथ्थकची सुरुवात झाली बाईंकडे. आणि मग पुढे त्यांच्याकडे विशारद अलंकारपर्यंत मी मंजिरीताईंकडे शिकले. वा वा वा. आणि पहिला डान्स परफॉर्मन्स आठवतोय, असा पहिला एक मोठा स्टेज परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो? माझ्या सुदैवाने, म्हणजे तेव्हा असं कळत नव्हतं की मला सोलो आर्टिस्ट व्हायचं, हेही कळत नव्हतं त्या काळामध्ये. काय असतं माहित नव्हतं. पण मला संधी, एकतर मला लहानपणापासून जे मला शिकवलंय ते लगेच समोर दाखवायचं याची आवड होतीच. म्हणजे मला 4 जण घरी जरी असतील, म्हणजे मला वडील वडिलांचे मित्र आले की मला ते 5 लोक माझे प्रेक्षक वाटायचे आणि मी त्यांना करून दाखवायचं. सो म्हणजे एक समूह जमलाय आणि त्याला मी नाच करून दाखवत नाही असं होऊच शकत नाही, असं मला फार लहानपणापासूनच वाटायचं. आता हसतील लोक, पण असं व्हायचं. सो त्यामुळे गुरुनाथ मुळेंची मुलगी शिकते, नृत्य करते, शाळेमध्ये पण मी प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचे. तर मला माझा सोलो परफॉर्मन्स माटुंग्याला एक गणेशोत्सव मंडळ आहे माटुंगा ईस्टला, त्यांनी मला पहिला माझा सोलो असा कार्यक्रम मी केलेला आठवतोय. की बिल्डिंग मधली सगळी लोक एकत्र जमली आहेत नृत्याचा कार्यक्रम बघायला. आणि कितवीत, 7वीत वगैरे होते मी, 7वी 8वी.
आणि 40 मिनिटं नाचायचं होतं. आता 40 मिनिटं नाचण्याचा सलग ऐवज तुम्ही एकट्याच? सलग मी एकटीच. आहा. आणि 40 मिनिटं नाचण्याचा ऐवज आपल्याकडे आहे की नाही माहित नाही. सुरुवातीला काय नाचायचं, एंड कशाने करायचा, हे असं काही कळत नव्हतं त्यावेळेस. पण मग पूनम तिला विचारून पूनम ते मी हा नाच करू का, तो नाच करू का, असं करत एक सुरुवातीला छान वंदना, मग त्याच्यानंतर आला रिपू, असं एक सलग मी 40 मिनिटाचं. आणि मग भरतनाट्यम सुरुवातीला. आणि मग जसं शिकत गेले त्या क्रमानेच, आधी भरतनाट्यम शिकले मग कथ्थक. त्यामुळे सुरुवातीला भरतनाट्यम, बरं. मग तेव्हा जनक जनक पायलबाजीचं ते गोपीचंदची गाणी सगळीच फेमस होती, मग त्यातली गाणी. कारण लाईव्ह म्युझिशियन पाहिजेत हेही असं समजत नव्हतं. पण तो कार्यक्रम मी एकटीने निभावलेला मला आठवतोय. आणि आत्ता गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी एका लग्नाला गेले होते आणि त्यात एक आजी आजोबा तिथे आले होते आणि ते म्हणाले की तू ओळखणार नाहीस आम्हाला, पण तुझा पहिला कार्यक्रम आमच्या चाळीत झालाय. आई ग. तर मला असं झालं की अरे बाप रे, तू अगं एवढी लहान होतीस आणि तू ते एवढा काय आम्हाला आमच्या लक्षात आहे. पण वा 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 वा, किती छान. हे खूप ऐकून छान वाटतं की आपण थोडा तरी असर निर्माण केला त्या काळामध्ये, असं वाटतं. तुमचे कार्यक्रम बघताना म्हणजे मी एकदा मला एक आठवण आठवतीये की तुम्ही प्रेक्षकांना सांगता की तुम्ही काय करताय ते. हो. आणि बऱ्याचदा असं होतं की शास्त्रीय नृत्य म्हटलं की शास्त्रीय नृत्य म्हणा, संगीत म्हणा, एक असा समज असतो की नाही आपल्याला काही कळत नाही ह्याच्यातलं किंवा कळणार नाही असं. तर ते तुम्ही ज्या सहजतेने पोहोचवता लोकांपर्यंत, तर ते कसं काय तुम्ही ऑन स्टेज लोकांना सांगता किंवा काय? मला असं वाटतं की त्याचं बेसिक मध्येच उत्तर आहे. कारण कुठलंही कथ्थक तर कथन करे सो कथक कहावे, की कथा सांगणारं नृत्य आहे. तुमच्या मला सगळ्याच कलांच्या बाबतीत असं वाटतं की त्यामध्ये एक गोष्ट असली पाहिजे, काहीतरी सांगणं असलं पाहिजे आणि ते सांगणं तुमचं असलं पाहिजे, तरच तुम्ही ते छान सांगू शकता. की मला मी गोष्ट आठवत नाही सांगू शकत, मला ती सांगायचीच आहे तुम्हाला, कारण मला जशी दिसली आहे तशी ती तुम्हाला दिसावी अशी माझी इच्छा आहे. सो ते पहिल्यापासून मला क्लिअर होतं की, आणि हे अगेन परत चांगले गुरु की आपण काय करतोय ते सांगावं आधी. यांनी काय होतं की यू राईटली सेड की लोकांना एक उगाच असा आहे की मला समजत नाही, मला मी नाही शास्त्रीय नृत्य काय, आम्ही काय बघणार, आम्हाला समजत नाही. पण असं नसतं. कुठलीही कला ही एका अशा सुंदर स्थानाला पोचलेली जर असेल, जसं की मी नेहमी म्हणते की वास्तू कलेमध्ये समजा ताजमहाल, तर तो ताजमहाल काही बांधायचा आपल्याला कळत नाही. आपल्याला कुठे कळतं चिनी हातोडे घेऊन काय मारलं असेल म्हणून हे छान दिसतंय, पण आपल्याला ताजमहाल आवडतो आणि ताजमहाल बघून त्याचं सौंदर्य आपण अप्रिशिएट करूच शकतो. आपण असं नाही म्हणत की काय याच्यात काय मला काही कळलंच नाही ते काय काम केलं होतं, नाही, नक्षीकाम तुला कळायची गरजच नाही, दिसतंय ना डोळ्यांना. तसं ज्या दृश्य कला आहेत, नृत्य कला, तुम्ही जर नीट बघितली तर बाबा ही कसं उजवीकडे करते तसंच डावीकडे करते, कशी ही बाई कमनीय उभी आहे, जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर ते अतिशय सुंदर आहे. हा त्यातला शास्त्रीय भाग झाला. पण एक दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू मी ह्याच्यातनं असं सांगते की नर्तकांनी पण हे भान ठेवलं पाहिजे की मला काहीतरी सांगायचे जे समोरच्यापर्यंत पोचलं पाहिजे, म्हणजे दोघं जणांची विचाराची बैठक एक होते. बरोबर आहे की नृत्य हे काय आहे की मी तुम्हाला प्रेक्षकांना एका अशा प्रवासाला घेऊन जाते की तिकडे आनंदाची प्रचिती आहे, पण त्या आनंदाच्या प्रचितीसाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आपण दोघं मिळून ती आनंदाची प्रचिती घेणार आहोत. वा वा वा. आनंदाची प्रचिती म्हणजे नृत्य, शास्त्रीय नृत्य, आणि त्या आनंदाच्या प्रचितीपर्यंत प्रेक्षकांना असं छान हाताला धरून घेऊन जाणाऱ्या सोनिया परचुरे यांच्याशी आपण आणखीही गप्पा मारणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहताय कार्यक्रम झलक ताऱ्यांची आणि आज आपल्या बरोबर आहेत शास्त्रीय नृत्यांगना आणि नृत्यगुरू सोनिया परचुरे. सोनियाताई, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं. आणि मग नृत्याचा, कथ्थकचा हा प्रवास पुढे पुढे होत गेला. अनेक कॉन्सर्ट्स तुम्ही केलेले आहेत आणि वेगवेगळ्या संकल्पना घेऊन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कृष्ण आहे, राम आहे, महाभारत आहे, रामायण आहे, हे सगळं आहे. पण एक तुमची जी कॉन्सर्ट होती ती होती चेसवर, बुद्धिबळावर, आणि हे काय म्हणजे समजण्याच्या पलीकडचं आहे, थोडंसं सांगा ना.
एकतर एक मी फक्त सुरुवातीला आधी सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मी सोलो एकल नृत्य केलंय तेव्हा ते हार्डकोर क्लासिकलच केलंय. बरं. कथा त्याच्यातनी मी सांगायचा प्रयत्न केलाय. जसं की शास्त्रीय बंदिशींमधनं तुम्ही त्याच्यातनं पण एक चित्र निर्माण करू शकता. म्हणजे नुसत्या पढंतनी पण म्हणजे समजा कडता तुम ना ते धारिंता कडे धारिंता का ते धारिंता का ते धारिंता ही कविताच आहे. सो त्याच्यातनं पण चित्र निर्माण करून एक सोलो हा एक वेगळा विषय आहे. जेव्हा कथ्थक नृत्य मला असं वाटलं की ही माझी भाषा बनत चालली आहे. मला जर कुठली कथा सांगायची असेल तर मी ह्याच भाषेतनं सांगू शकते. बर. याची जाणीव जेव्हा झाली आणि मी सांगू इच्छिते तेव्हा मी वेगळे वेगळे नृत्यनाट्य कोरिओग्राफ करायला सुरुवात अच्छा. केली. ज्याची सुरुवात मी कृष्ण बॅलेनी केली जो 2000 साली पहिल्यांदा मी कोरिओग्राफ केला. करता 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 वेगवेगळ्या संकल्पना सुचत गेल्या आणि मला नेहमी एक अट्रॅक्शन वाटत राहिले की खेळ आणि नृत्य. ह्या खेळाला प्रॅक्टिस लागते, हो. तालीम लागते, नृत्याला रियाज लागतो. खेळाला काय तुम्ही म्हणाल तालीम आणि रियाज काय? म्हणजे तालीम याच्यामध्ये एक स्ट्रेंथ जी बॉडीची आहे ती कमवणं फार महत्वाचं असतं बरोबर. त्यांच्यामध्ये. आता आमच्यामध्ये रियाज म्हणजे काय की तो जास्त बौद्धिकतेकडे जातो. बरं बरं. म्हणजे पाय चालणं, पायाची पण ताकद वाढवणं, त्याची ऊर्जा वाढवणं हे आहेच, पण त्याच्यामध्ये इंट्रिकसीज इतक्या असतात. उपज अंगाने तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ती साधना रियाज असतो. तो परत परत रेपिटेटिव्हली एक गोष्ट एक वाक्य रेपिटेटिव्हली करत राहणं तो रियाज. आणि प्रॅक्टिस पण म्हणजे मी आज बाबा काय 200 बॉल टाकले असं तेही प्रॅक्टिस करत असते. मला म्हणायचं काय की दोन्हीचं त्याला म्हणतात वेगळं आणि त्याचं एम वेगळं असतं, पण ते त्याला सातत्य लागतं. दोन्ही गोष्टींना सातत्य लागतं. दोन्ही गोष्टींना तुम्ही लहानपणापासून शिकलात तर ते जास्ती तुम्हाला फळ देतं, फलदायी ठरतं असं आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. त्याला खूप काळाचा सराव आणि त्याच्यानंतर कदाचित एखादीच मॅच आणि तुम्ही तुम्ही जिंकता आणि तुम्ही गोल्ड मेडल मिळवता आणि इट इज फॉर लाईफ टाईम. तसंच आहे इथे पण की घंटो का रियाज पता नाही कधी आपल्याला परफॉर्मन्स करायला मिळेल, पण एकदा केला की त्याचा असर असा होतो की अरे हे काहीतरी वेगळं आहे. मग यातूनच म्हणजे खेळ आणि नृत्य हे तुम्ही कम्पेअर केलं, मग त्यातूनच खेळामध्ये बॉडी संकल्पना सुचली का? एक्झॅक्टली. सो मला तेच म्हणायचं की तर ते कुठेतरी एकत्र आपण आणू शकतो का असं कधीतरी डोक्यात आलं. बुद्धिबळ हे का सुचलं हा क्षण नाही मी सांगू शकत, कारण तो मलाही माहित नाही, पकडता नाही येत असा. तो का वाटलं पण वाटलं. वा. आणि मग त्यात तुम्ही 32 मला वाटतं डान्सर्स घेतले होते बुद्धिबळाची प्यादी 32 म्हणून. सोंगट्या, त्यामुळे 32 डान्सर्स. आणि बुद्धिबळ आणि कथ्थक मधलं साम्य की दोन्हीमध्ये गणित आहे, दोन्हीमध्ये प्रसंगावधानता आहे, दोन्हीमध्ये उपसंग आहे, दोन्हीमध्ये गॅप्स आहेत, दोन्हीमध्ये चाली आहेत. वा. आम्ही पण तिहाई करतो तेव्हा त्याच्यातली महत्वाची असते ती गॅप. ते कधी कधी गेले 10, ते कधी कधी गेले 10, ते कधी कधी 10, ते कधी कधी गेले 10. आता ही गॅप महत्वाची आहे. तसंच चेसमध्ये पण मी प्याद सरकवताना ही काय ही गॅपच आहे. किंवा दम असतो आमच्यामध्ये किंवा 2.5 मात्रांचा दम करतो तर हे 2.5 घडं चालतो घोडा. किंवा चाल आम्ही म्हणतो की अविर्भाव घेऊन घेतलेली चाल म्हणजे तत् ता धै तत् हातीची चाल, ता धिकट धातू नकात हरणाची चाल, ही चाल आहे. आणि बुद्धिबळात तर चाल आहेच. आणि तुम्हाला आयत्या वेळेस डिसिजन्स घ्यावे लागतात की हा काहीतरी माझ्यावर अशी चाल करणार आहे की याला मला काउंटर करायचं आहे. तसंच आहे ना की कथ्थकमध्ये तुम्हाला लाईव्ह म्युझिशियन्स असतात. आज समजा तबला वादकांनी काहीतरी छान वाजवलं तर त्याला कॉम्प्लिमेंट करायला मी काहीतरी छान नृत्य करणार आहे. सो म्हणून मला असं वाटलं की बुद्धिबळ आणि मग मी अनातोली कार्पोव आणि विक्टर कॉर्शनॉय यांचा 78 सालातला एक वर्ल्ड विनिंग गेम आहे तो मी कोरिओग्राफ केला. क्या बात आहे. म्हणजे ही संकल्पनाच किती अद्भुत आहे ना की एखादा गेम तुम्ही कोरिओग्राफ करता शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून. तेही तुमचा आत्ताचा एक आपण म्हणू अलीकडचाच आलेला कार्यक्रम म्हणजे उत्तरा, आणि तो देखील एक अप्रतिम कार्यक्रम आहे ज्याला आपण डान्स ड्रामा म्हणतो, तर त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल.
त्याबद्दल मला सांगायलाही आवडेल, कारण आय थिंक ही पहिलीच मुलाखत आहे की ज्याच्यात मी त्याच्याबद्दल सांगणार आहे, नवीनच बॅले असल्यामुळे. माननीय सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांनी असंच खरं तर बोलता बोलता म्हणाले की तुम्ही उत्तरावर काही केलं का. म्हटलं नाही. तर ते म्हणाले की फार छान आहे उत्तरा, असं मला वाटतं, तुम्ही करून तर पहा. असं म्हणून त्यांनी मला एक संधी दिली. मग पु ल देशपांडे कला अकादमी, मिनलताई जोगळेकर या सगळ्यांनी मिळून आम्ही की ह्या म्हणजे ह्या अकॅडमीतर्फे आपण हा करूया बॅले. तर त्यातली गंमत अशी आहे, जेव्हा करायला घेतला तेव्हा सगळी मग महाभारत, त्याच्या अनुषंगाने बरीचशी पुस्तकं मी वाचली. मला मकरंद बुवा रामदासींनी पण खूप मदत केली. जे इतके मोठे काय म्हणतो आपण कीर्तनकार, व्याख्याते, खूप मोठं नाव अध्यात्मातलं मकरंद बुवा रामदासी. बरोबर, कारण उत्तरा हे कॅरेक्टर ॲज सच तसं फार परिचित नाहीये. म्हणजे अभिमन्यूची बायको म्हणून आजही आपण बोलताना अभिमन्यूची बायको अशीच एक ओळख आहे. लोकांना अभिमन्यूची बायको हे पण नाही माहिती खरं तर. अभिमन्यू पर्यंत आपण पोहोचलेलो असतो. उत्तरा खूप कमी. कथकमध्ये त्याचा एक रेलेव्हन्स असा आहे की उत्तरेनी वृंदावनातल्या स्त्रियांना कथक शिकवलं, जिला मुळात नृत्य शिकवलं अर्जुनाने. जेव्हा ती बृहन्नडा म्हणून विराट राजाच्या 1 वर्ष जेव्हा ते अज्ञातवासात होते तेव्हा बृहन्नडा. त्यातला इंटरेस्टिंग भाग कोरिओग्राफ करताना मला असा वाटला की ह्या संपूर्ण बॅलेचा स्थायी रस, 9 रसातला जो स्थायी रस आहे हा करुण रस आहे. आणि करुण रस आणि नृत्य हे खरं तर परस्पर विरोधी आहेत. तुम्ही अतीव दुःखात नृत्य सुचणारच नाही. म्हणजे नृत्य म्हणजे काय, मला आनंद झाला, टिचकी वाजवली, गिरकी मारली, हे नृत्य आहे. एक टाळी हे सुद्धा हे नृत्य आहे. पण जिथे सगळं गेलंच आहे तिथे काय. सो तो होल्ड करणं फार कठीण होतं. त्याची लयच त्यामुळे वेगळी होती त्या अख्ख्या बॅलेची. त्यातला नृत्याचा भाग एवढा येतो की अर्जुन जेव्हा बृहन्नडेचा म्हणजे बृहन्नडा होते अर्जुन आणि ती वर्षभर उत्तरेला नृत्य शिकवते, तेव्हा एक नृत्याचा भाग आला. आणि अजून एक मग त्याच्यात मी आणला भाग की उत्तरेला अभिमन्यूपासून दिवस गेलेत, त्यामुळे ते फक्त 13 दिवस भेटलेत एकमेकांना. अच्छा, बरं बरं. म्हणजे 13व्या वर्षी उत्तरेचं लग्न झालंय आणि 13 दिवस ते एकमेकांना भेटलेत आणि 13व्या दिवशी अभिमन्यू लढाईला जातो. आणि तिला त्या 13 दिवसाच्या त्यांच्या एकत्र असण्याने तिला नंतर मूल होणार असतं. तर ते किती इंटेन्सिटीने 13 दिवस एकत्र असतील ही मला संधी वाटली की इथे मी नृत्य आणू शकते. तो भाग नृत्याचा केला. बाकी मग त्याच्यामध्ये संवाद, कारण त्याच्यामध्ये कृष्ण आणि उत्तरा संवादही फार इंटरेस्टिंग आहे. की ती म्हणते अभिमन्यूच का, एवढे योद्धे आहेत पांडवांमध्ये आणि तुम्ही अभिमन्यूला पाठवलं, आणि त्याचा वध का, आणि धर्माची बाजू म्हणजे काय, हा धर्म आहे का अधर्म, ही लढाई आहे का हट्टीपणा, हा अहंकार आहे का शौर्य आहे, असे ती अनेक प्रश्न कृष्णाला विचारते. आणि असा तो सगळा 25 जणांना घेऊन बॅले उभा केला. खूप शिकण्यासारखं होतं त्याच्या. मला खूप शिकायला मिळालं, कारण हा पहिला बॅले आहे की ज्याच्यामध्ये मी थोडंसं नाटकही बसवलंय असं. कारण जनरली फुल म्युझिकल असतं माझं, पण ह्याच्यामध्ये थोडासा संवादाचा पण भाग आहे. आणि तो अक्षरशः तो संपूर्ण बॅले म्हणजे खरंच ज्याला आपण म्हणतो की पूर्ण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि वेगवेगळ्या भावनांमधून प्रेक्षकांना देखील घेऊन जाणारा तो बॅले आहे. आणि त्याची सुरुवातच ती गर्भवती दाखवली आहे उत्तरा, आणि ती अख्खी फ्लॅशबॅक मध्ये अख्खी गोष्ट उलगडत जाते आणि फारच सुरेख, फार मजा येते त्याच्यात. तुम्ही असे अनेक कॉन्सर्ट्स आतापर्यंत केलेले आहेत, वेगवेगळ्या संकल्पना घेऊन. देशाच्या बाहेर देखील तुम्ही कॉन्सर्ट्स केलेले आहेत. तर जेव्हा विदेशात तुम्ही जाता तर तेव्हा कशा पद्धतीने, जेव्हा समोरच्या माणसाला किंवा समोरच्या ऑडियन्सला आपली भाषा कळत नाही, तेव्हा ती नृत्याची भाषा कशी पोहोचते त्यांच्यापर्यंत? मला असं वाटतं की नृत्याची भाषा खूपच चांगल्या पद्धतीने पोचते. कारण भाषा तयार व्हायच्या आधी अंग हल्लंय
शरीर हल्लंय नाही का माणसाचं. हो. टाळी आली, फिरणं आलं, उड्या मारणं आलं आणि हे सगळ्यांचं एकच आहे. त्याच्यानंतर माणूस काय इव्होल्युशनमध्ये मग माणसाने भाषा निर्माण केली, पण जे बेसिक आहे ते आपल्या सगळ्यांचं सारखं असल्यामुळे नृत्य ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे असं मला वाटतं. की आनंद, डोळ्यातला आनंद, हृदयातला आनंद, धडधड, थरथर, एनर्जी, हे सगळं आपलं सेम आहे. त्यामुळे ते बरोबर पोचतं. त्याला एक पुरुष आणि एक स्त्रीनी जर लाजत हातात घेतला आणि पुरुषांनी जर तो ह्याला भाषेची गरज नाही. म्हणून मला असं वाटतं की नृत्य ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे. पण तरी जेव्हा आपल्याला कधी कधी साहित्य पोचवायचं असतं तेव्हा कठीण जाऊ शकतं. पण मी जेव्हा ग्वाटेमालाला गेले होते तेव्हा ते सगळेजण स्पॅनिशच बोलतात. मग आम्ही काय करायचो की जेव्हा ठुमरी, कजरी असं काहीतरी करायचं त्याची गोष्ट आम्ही त्यांना स्पॅनिशमध्ये सांगायचो. अच्छा. की आमच्याकडे असा एक कृष्ण आहे, आमच्याकडे अशी एक राधा आहे, आमच्याकडे असे गोपी आहेत, आमच्याकडे एक असं गोकुळ आहे की जिथे हा सगळा रास खेळला जातो, जिथे हा होळीचा सण साजरा केला जातो. मग त्यांचा कुठला सण असेल तर त्याच्याशी कंपॅरिझन करून ते सांगायचं. पण त्यातला जो रिदम आहे, त्यातला जो ठेका आहे, त्यातला जो रिदम आहे तो शेवटी या हृदयचे त्या हृदयी पटकन कॅच होतो. त्यामुळे मला तर नृत्य ही भाषा कायमच युनिव्हर्सल वाटली आणि मी त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला. म्हणजे नुसतं एक सभेत वाक्य म्हणण्यासाठी की भाषा युनिव्हर्सल आहे पण ती खरंच आहे याचा अनुभव मी ग्वाटेमालाला घेतला. आणि ते जगला तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष. ऍब्सोल्युटली. म्हणजे तिकडचं मिलिटरी स्कूलमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा अशी तरुण एक साधारण 100-200 मुलं होती आणि मी एक आमद म्हणजे अगदी शुद्ध शास्त्रीय एक बंदिश म्हणत होते आणि त्यांनी त्यातला ठेका इतका सुंदर पकडला, त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्या ठेक्यावर आणि इतकी मजा आली त्यांनाही आणि मलाही. तर ती काय फक्त भाषा आमदची होती. धातक थुंगा म्हणत होते ज्याचं त्यांनाही काही माहिती नाही आणि मला त्यांना कळतंय की नाही माहिती नाही, पण तरी सुद्धा ते काहीतरी कळत होतं. वी गॉट कनेक्टेड. नक्कीच. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ICCR ह्या एका भारताच्या समितीवर तुम्ही होतात आणि तुम्ही भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे. तर तो अनुभव कसा होता की जेव्हा आपण आपल्या देशाला संपूर्ण जगासमोर आपण त्याचं प्रतिनिधित्व करतो? फारच सुंदर, अगं फार सुंदर आणि फार प्रेमाने ते स्वागत करतात. ते इगरली वेटिंग असतात की इकडचे आर्टिस्ट कधी येत आहेत, काय दाखवत आहेत. मला तर म्हणजे आम्ही 11 दिवस होतो आणि 11 दिवसात जवळजवळ 9 का 10 कार्यक्रम केले. अच्छा. बॅक टू बॅक कार्यक्रम असायचे. पण मग सुरुवातीला त्यांचं राष्ट्रगीत लागतं, मग भारताचं राष्ट्रगीत लागतं आणि मग ते सगळेजण उभे राहतात आणि ते जसं मान देतात. म्हणजे एका ठिकाणी तर मला आठवतंय की एल सॅल्व्हॅडोरला की आमचा 6 वाजता कार्यक्रम होता आणि कुणीही नव्हतं. बरं. कुणीच नाही, त्या परिसरातच कोणी नाही. तुम्ही म्हटलं बापरे 6चा कार्यक्रम आहे, 5:45 झाले तरी आपल्याला चिटपाखरू इथे दिसत नाही, कोण येणार बघायला कार्यक्रम. 6ला पडदा उघडला तेव्हा हाऊस पॅक होता. पण तिथे प्रेक्षक कोण असतात? सामान्य प्रेक्षक असतात की फक्त तिकडचे आमंत्रित असतात? आमंत्रित नाही, तिकडचे राहणारे लोक. तेच तर सांगतेय की तिकडच्या थिएटर्सना बाहेरचे बोर्ड बघून कुतूहलानी बघायला येणारी लोक आहेत. वा 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 वा. की इंडियन कल्चर, इंडियन आर्ट, इंडियन क्लासिकल डान्स म्हणजे काहीतरी जबरदस्त आहे हे त्यांना माहिती आहे. छान ना. खूप छान. आणि नॉन बायस्ड ऑडियन्स फोनमध्ये बघताय ही माहितीये काय करणार आहे असं नाही, त्यांना माहिती नाही आहे. आणि जर तुम्ही चांगलं केलं तर ते थांबणार आहेत, चांगलं नाही केलं ते उठून निघून जातात. मी बघितलं नाही हे कारण बहुतेक सगळे थांबले होते. पण मी आय एम जस्ट सेइंग की तुम्हाला ते दाद देतात चांगलं केलं. आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणाऱ्या सोनियाताई परचुरे यांच्याशी आपण गप्पा मारतोय. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमामध्ये आज आपल्या बरोबर आहेत एक शास्त्रीय नृत्यातल्या तारका सोनिया परचुरे. सोनियाताई, शास्त्रीय नृत्य त्याचे कॉन्सर्ट्स हा एक भाग झाला, पण तुम्ही नाटकांसाठी, मालिकांसाठी, चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे.
तर ही प्रोसेस कशी असते? मला वाटतं जवळजवळ 20पेक्षा अधिक नाटकं तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलंय, 20पेक्षा अधिक चित्रपट, मराठी मालिका. तर त्यांच्याकडून करून घेणं नृत्य. याचं खरं तर संपूर्ण श्रेय सुरुवातीला मी दिग्दर्शक विजय केंकरे यांना देईन. कारण मी स्वतः नाटकात काम करत होते आणि मग माझं असं ठरलं की शास्त्रीय नृत्यच मी कंटिन्यू करीन, की मला त्याच्यातच काम मला खरं करायचं तेही विचारायचंच आहे की तुम्ही अभिनय देखील केलेला करत आहे. होते मी. हो, आणि आता करतेय परत. बरं, बॅक बरं. इनटू दिस फील्ड. सो तर ते मी सोडल्यावर मला विजय असं म्हणाला की अगं सोनिया, तू नृत्य इतकं चांगलं करतेस आणि नाटक पण करतेस, तर तू कोरिओग्राफ का नाही करत? बरं. तर मी म्हटलं म्हणजे काय असतं? कारण नाच बसवणे एवढी अक्कल होती मला. म्हणजे शाळेत नाच बसवला, ह्यांचा मी नाच बसवला. त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे हे मी खूप आधीपासूनच करतेय. म्हणजे मला आठवते की मी 6वीत आणि मी 9वीच्या मुलींचा नाच बसवते वगैरे बरं बरं बरं. असं. मग मी कोरिओग्राफ खूप लहानपणापासून सुरू केलंय. म्हणजे 6वीत म्हणजे बघ ना, काय कळत होतं, काही कळत नव्हतं. पण एवढं कळत होतं की समोर एक रेक्टँगल असतो, त्याची एंट्री द्यायची असते. हे का कळत होतं माहित नाही, आपोआप आपलं आपलं समजलं बहुतेक. किंवा आपण एक नाटक बघून सिनेमा बघून, बघत असतो, असं काहीतरी असेल बहुतेक. असं ते करायला लागले मी. मला जेव्हा विजयनी सांगितलं तेव्हा विजयनी मला पहिलं संगीत पूर्णावतार म्हणून त्याचं एक एक्सपेरिमेंटल थिएटरचं तो नाटक केलं होतं आम्ही. तर त्याची कोरिओग्राफी मी पहिल्यांदा केली. सो म्हणजे कोरिओग्राफी म्हणजे काय, नाटकातली, सिनेमातली आणि मालिकांमधली. तर मला असं वाटतं की एक तर ती रेलिव्हंट लागते. म्हणजे अख्ख्या गोष्टीला, अख्ख्या गोष्टीची जी गुंफण असते त्याच्यामध्ये ती फिट इन व्हायला लागते. तुम्ही असंच आपलं 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 वाटलं म्हणून काहीतरी ह्या स्टाईलचा नाच बसवला आणि तो चिकटवला तर ते पॅचवर्क वाटतं. सो तो त्याच्यातला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतो की गोष्ट पुढे नेणारी पाहिजे कोरिओग्राफी. आता नाटकात बऱ्याचदा असं होतं की असा एक नाच काहीतरी एक होतो, डान्स, आणि त्याच्यानंतर लगेच प्रमुख नटाला डायलॉग डिलिव्हरी असते, त्याला दम लागू शकतो. सो मग त्या पद्धतीने तुम्हाला ती कोरिओग्राफी करायला लागते. नाटकामध्ये असं असतं की तुम्ही कॅरेक्टर काय आहे, म्हणजे समजा एक अगदी साधा नोकरदार माणूस असेल तर तो कसं नाचेल, जे एक त्याच्यात पण एक नट आहे किंवा तो एक स्टार दाखवला तर तो कसं नाचेल, तो अतिशय मवाली एक मुलगा आहे तर तो कसं नाचेल. सो कॅरेक्टर प्रमाणे तुम्हाला नृत्याचं दिग्दर्शन करावं लागतं. त्याच्यामध्ये अजून एक हर्डल असतं म्हणजे सेट. आम्हाला नृत्य करताना अतिशय सीमित जागा असते आणि नटांना आपल्याकडे अजूनही नृत्याचं एक ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, ह्याची गरज अजून तितकीशी वाटत नाही. मला नेहमी असं वाटतं की जर ती गरज निर्माण झाली आतून, प्रत्येक नटाला आतून की मला हा महत्वाचा एलिमेंट आहे, तो जर शिकला, लय तालाची जाणीव जर एखाद्या नटाला असेल तर त्याच्या संवाद फेकीवर पण त्याचा परिणाम होतो, चांगला परिणाम. की तुम्हाला संपूर्ण एका सीनची पण लय कळते आणि ती लय समजणं फार महत्वाचं आहे. अगदीच. म्हणजे मी हे अगदीच रिलेट करू शकते. कारण एका प्रोजेक्टसाठी आम्ही एक प्रोजेक्ट करत होतो, लहान मुलांचा तो प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये निवेदनाच्या भूमिकेतून किंवा स्टोरी टेलर म्हणून मी काम करत होते आणि माझ्यासारखे असेच सगळे होते की ज्यांना नृत्याची जाण नाहीये. पण त्या प्रोजेक्टच्या शेवटी एक छोटा परफॉर्मन्स होता आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला डान्स करायचंय आणि मग सगळेजण असे उडाले की अरे बापरे, डान्स करायचंय. तर ते पहिले पोटात गोळा येतो ना, आणि तसंच होतं. अगदी कोणीतरी साधे, म्हणजे ते त्यांना नाटकात काम करा, त्यांचं विचारायचं ठरलेलं असतं की आम्हाला नाटकात, अचानक सेटवर येऊन की आता तुम्हाला 2 गाणी नाचायची, तर ते दडपण येतं नटांना. पण मी खूप एन्जॉय केलं. मी ही सगळी प्रोसेस मी प्रचंड एन्जॉय केली. मी खूप नाटकं कोरिओग्राफ केली आहेत. मी खूप वेगवेगळ्या नटांना, म्हणजे अगदी प्रशांत दामले आहेत, संजय नार्वेकर आहेत, मकरंद नानासपुरे आहेत, सुबोध भावे आहेत, म्हणजे संदीप पाठक आहेत, वैभव मांगले आहेत, आनंद इंगळे आहेत, अतुल परचुरे आहेत, संजय मोने आहेत, डॉक्टर गिरीश ओक आहेत, मोहन जोशी आहेत. बापरे, सगळ्यांना मी कोरिओग्राफ केलंय. म्हणजे किती छान, किती छान.
आणि तेही तितकंच खरं आहे की जरी सुरुवातीला असं वाटलं की अरे बापरे बापरे, नाचायचे, हो. पण ते करताना क्या बात आहे, आणि किती मजा मला येते. नेहमी असं वाटतं की त्यांची जी कम्फर्टेबल बॉडी लँग्वेज आहे तशी कोरिओग्राफ, काहीतरी खूप जास्ती क्लिष्ट देऊन ते अतिशय क्लमझी आणि चांगलं नाही दिसत. पण त्यांना काय मजा येते त्याच्यातच थोडंसं मोहकता आणून जर केलं. सुनील बर्वे आणि त्यातले काही लोक तर उत्तम करतात, म्हणजे प्रशांत पण उत्तम सेन्स आहे नृत्याचा, संजय नार्वेकर उत्तम सेन्स, आनंद निंगळे, अतुल परचुरे, त्याच्यानंतर तुझं आत्ता कोणाचं नाव घेतलं आपण, वैभव मांगले, ह्यांना सगळ्यांना खूप चांगला सेन्स आहे लयतालाचा, संगीताचा. त्यामुळे त्यांना घेऊन कोरिओग्राफ करायला तर फारच मजा येते. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही नाटकात काम करत होतात, अभिनय करत होतात, आणि मग तो एक कॉन्शियस डिसिजन होता का की आता मला फक्त नृत्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय? हो हो. आता नुकताच आलेला बटरफ्लाय किंवा बेदर्दी मध्ये हिंदी सिनेमामध्ये पण काम केलेलं आहे. तुझं आहे तुझं पाशी सारख्या छान नाटकात काम केलेलं आहे. तर अभिनय न करता नृत्याकडे पूर्ण वेळ आपण फोकस करूया असा हा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता का? हो, कारण नृत्य हा माझा सर्वांगीण आनंद होता आहे माझ्या लक्षात आलं. म्हणजे मला कारण मग त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं माझं. कारण मी जेव्हा नाटक सिनेमा करत होते तेव्हा मला एकामागोमाग एक खूप कामं पण यायला लागली. म्हणजे त्या काळामध्ये झी नुकतंच झी हिंदी ओपन झालं होतं. मी मालिकांमध्ये पण काम 5-6 जवळजवळ तेवढ्या छोट्या पिरियड मी सगळं मिळून फक्त 3 वर्ष काम केलंय, म्हणजे 91 पासून 94 पर्यंत. पण त्या ह्याच्यामध्ये मी बरंच काम केलं. मी ऍड फिल्म केली अमोल पालेकरांबरोबर, मी 5 ते 6 मराठी मालिका केल्या. छोटे छोटे रोल होते जस्ट, कारण मी लहान होते, 12वी FY वगैरे असं सगळं तेव्हा केलेलं. एक हिंदी सिनेमा केला, एक मराठी सिनेमा केला. पण मला लक्षात आलं की माझं मन तितकंसं रमत नव्हतं. म्हणजे मला ह्याची खूप आठवण यायची. आणि मग लग्न करताना मी हा डिसिजन घेतला की मला नृत्य क्लास, म्हणजे मला नृत्य करायला आवडेल. बर बर बर. आणि मला आज मी खूप आनंदी आहे या निर्णयाबद्दल, कारण दोन्ही करत राहिले असते तर नृत्य या इंटेन्सिटीचं झालं असतं की नाही मला माहिती नाही. कारण शेवटी शास्त्रीय नृत्याला एक विचारांची बैठक लागते, म्हणजे विचारांची बैठक सगळ्याच कलांना लागते. म्हणजे एक म्हणतो ना, एक रियाज, सातत्य, एक शांतपणा, त्याचा स्पीडच वेगळा आहे ते गाठण्याचा. अतिशय हळूहळू एक 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 टाका घालत ते वस्त्र विणलं जातं. त्यामुळे त्याला लागणारा वेळ आणि त्याची इंटेन्सिटी महत्वाची वाटली मला तेव्हा. आणि आता मला त्यामुळे खूप जास्ती स्थिर वाटतं की आता ते मला माहिती आहे की माझा रियाज केवढा वेळ असणार आहे, आणि मग मी काम करू शकते, म्हणून परत अभिनयाकडे वळले. तेव्हाही मी आनंद घेतला, आताही बहुतेक घेईन आनंद. नक्कीच. आणि आम्हालाही खूप आवडेल तुम्हाला स्क्रीनवर बघायला किंवा नाटकांमध्ये बघायला. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय सोनियाताई परचुरे यांच्याशी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय देश विदेशात कथक नृत्य पोहोचवणाऱ्या सोनिया परचुरे यांच्याशी. तुम्ही नृत्याला म्हणजे अक्षरशः वाहून घेतलं आणि शरयू नृत्य कला अकादमी, कला मंदिर तुम्ही सुरू केलं. तर त्यालाही मला वाटतं आता 30 वर्ष झाली, 31 वर्ष झाली खरं. बर बर बर. तर आता भरपूर मला वाटतं की शाखा आहेत त्याच्या, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आणि अनेक विद्यार्थी तुमच्याकडे शिकतायत. मला एक असा छोटासा प्रश्न विचारायचा आहे की शास्त्रीय नृत्य हे जास्त करून मुली शिकतात, तर मुलांचं पण प्रमाण अर्थातच आहे, खूप चांगले नर्तक आहेतच. पण तुम्ही काय सांगाल आत्ताच्या पालकांना किंवा मुलांना की मुलग्यांना जेव्हा इच्छा असते की आपण शास्त्रीय नृत्य शिकावं, तर तेव्हा कुठेतरी असा हर्डल येतो का की नाही तू मुलगा आहेस तर शिकू नकोस? तुमचा काय अनुभव आहे? येतो ना हर्डल. मला नाही आलाय असा अनुभव, पण हर्डल येतो डेफिनेटली. आपल्या एक साध्या सरळ फॅमिलीतनं असं वाटतं की आता नृत्य कुठे तू काढलंस, तू ते कशाला तुला शिकायचंय असं. पण तो अप्रोच जर बदलला ना तर खूप सुंदर आहे. आणि मला तर असं वाटतं की भगवान शंकरांनी नृत्याची सुरुवात केली, जे
पुरुष होते आणि तिथनं ती सगळी कला पुढे आली आहे. त्यामुळे पुरुषांनी न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. पुरुषांनी पुरुषांसारखं करावं फक्त, हो की नाही? म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये मेल आणि फिमेल फॅक्टर असतोच. तुम्ही जेव्हा मेल असता तेव्हा मेल डॉमिनंट असला पाहिजे तो फॅक्टर, असं मला वाटतं. तर ते सुंदर दिसतं. आणि आता समजा मी मेल डान्सर आहे आणि मला समजा आता पार्वती करायची आहे, पार्वती किंवा गौरीचं मी एखादं काहीतरी वक्तव्य, तर मला तेव्हा स्वतःला मऊ करायचंच आहे. तेव्हा मला पार्वती आणि समजा ती उभी आहे तर मला ते मऊच करायचंय. आणि समजा मी एक स्त्री आहे, आता समजा पार्वती करताना असं नाही करू शकत, ते वाईट दिसेल. आणि मी समजा स्त्री आहे आणि मला जर भगवान शंकर दाखवायचा आहे किंवा मला राम दाखवायचा आहे, तर मी असं नाही राम दाखवू शकत. मला राम त्याच्यामधला पुरुष, माझ्यातला मेल बाहेर आला पाहिजे, डॉमिनंट असला पाहिजे माझ्यातला. हे जर सांभाळलं ना, की आत्ता म्हणजे मी आत्ता हा माझा नवीन अभ्यासाचा विषय आहे की नर्तकाच्या मनाची अवस्था. बरं. हा माझा नवीन अभ्यासाचा विषय आहे की, आणि खास करून तालांग करताना माझा अभ्यासाचा विषय, पण एरवी सुद्धा, की मला आत्ता नर्तक म्हणून जागं असणं आणि मला आत्ता नेमकं काय वाटतंय. तुम्ही जर ते कॅरेक्टर अतिशय मनापासून करत, म्हणजे मी राधा करत असेल तर मला परकाया प्रवेश करणं, आणि मी जर राधेत परकाया प्रवेश केला तर मी स्त्री झाले. मी जर कृष्णात परकाया प्रवेश केला तर मी पुरुष आहे आता. सो मला नर्तक म्हणून मी जरी सोनिया परचुरे बाई असेल तरी मी कृष्ण साकारताना माझ्या मनाची अवस्था ही कृष्णाच्या मनाच्या अवस्थेशी साधर्म्य सांगणारी हवी, तर माझ्यातनं कृष्णच बाहेर येणार. नक्कीच. आणि आज तुमच्या हाताखाली इतके विद्यार्थी घडतायत आणि खूप मोठा प्रवास आहे, 30 वर्षाचा प्रवास, हा खरंच मोठा प्रवास आहे. तरीही तुम्हाला आज काहीतरी शिकावंसं वाटतंय आणि तुम्ही आता लयकारीमध्ये प्रशिक्षण घेताय तुम्ही स्वतः. नाही, शिकणं तर कोणी थांबवूच नाही. कारण तुम्ही म्हणजे काय, शिक्षणाची फक्त पद्धती बदलते पण तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. त्यामुळेच मी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे शिकतेय. गेली 13-14 वर्ष मी त्यांच्याकडे आता शिकते की लयकारी, म्हणजे आता लयकारी हा काय म्हणतो आपण, एक टायटल आहे खरं तर, पण इतकं वास्ट आहे. म्हणजे आमचे गुरुजी म्हणजे महासागर आहेत खरोखर लयतालाचा, की लयीचा सुद्धा विचार किती पद्धतीने होऊ शकतो, तो नृत्यात कसा होऊ शकतो, तो तालवाद्यात कसा होतो, आणि तालवाद्याशी बोलताना नृत्यांनी त्याचा कसा विचार करायचा असतो. असे हजारो पदर, लाखो पदर त्या लयकारीला आहेत. आणि ते लाखो पदर उलगडून मला कोणीतरी दाखवावेत असं. कारण एक स्टेज येते तुमच्या आयुष्यात, जी माझ्या आयुष्यात आली, की मला असं वाटलं की नाही, हे आता खरं शिकायला पाहिजे. म्हणजे आता खरे प्रश्न पडतात की हे काय आहे मुळातच, आणि हे मला सांगता आले पाहिजेत. जेव्हा तुम्ही एवढ्या लोकांना शिकवण्याची जबाबदारी घेता तेव्हा तुमची ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला 4 गोष्टी अजून तुम्ही स्वतः शिकून तुम्हाला त्या प्रवाहित करता आल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी शिकण्याचा प्रवाह थांबू नये असं मला वाटतं, आणि म्हणून त्यांच्याकडे शिकते मी. खरंच. म्हणजे आज आपण बघतो की अनेकदा असं होतं की आपण थोडी वर्ष म्हणजे शिकलेले असतात आणि मग लगेचच क्लासेस पण सुरू होतात. आणि आता हल्ली तर ऑनलाईन वगैरे पण हल्ली म्हणजे काय बघायलाच नको क्लासेस होत आहेत. तर एकूणच नृत्य ही खरं तर साधनाच आहे आणि तुम्ही इतक्या वर्षापासून ती साधना करताय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी याच्यात एक बोलेन की विद्या ही विद्या दान म्हटलंय आपल्याकडे, आणि दान देणारा दाता असतो. आणि दान कोण देतो? ज्याच्याकडे प्रचंड असतं तोच दान देऊ शकतो. आपल्याकडे मुळात एवढे, आपण काय दान देणार? एवढा बेसिक जरी विचार केला ना, विद्या दान आहे. सो तुम्ही आधी ती विद्या इतकी गोळा करा की तुम्ही काहीतरी त्यातलं समोरच्याला देऊ शकाल. मग एवढूशातलं आपण त्याला दान नाही म्हणू, मग ते वाटून तुम्ही घेता फक्त असं. म्हणजे आपला घडा हा पूर्ण असा भरलेला असला पाहिजे, तरच आपल्याला देऊ शकता ना. गंगेचा प्रवाह कसा आहे की तुम्ही किती घ्या पाणी, ती पडतेच आहे नाही का. आपण टाकीला नाही ते स्थान देऊ शकत ना गंगेचं. किती अगदी 500, 1000, 5000 तरी लिटरची, तरी 5000 नंतर टाकी थांबणार आहे.
पण गंगेचा प्रभाव कधीच नाही थांबणार. खरंय खरंय. तसं आहे ना ते. नृत्यामधली सगळ्यात फॅसिनेटिंग गोष्ट, सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला काय वाटते? नृत्यातली बापरे नाही, ती त्या त्या क्षणावर अवलंबून आहे. म्हणजे जर मी समजा 27 चक्रांचा चक्रा घेते आणि मी समेवर येते, तर 27वी चक्कर आणि समेची जी मात्रा आहे त्यातले मधले 4 लघु मला फॅसिनेटिंग वाटतात. अभिनय अंगामध्ये मी कृष्णाकडे बघते आणि जर त्याच्या प्रेमामध्ये अतिशय विरघळलेली राधा असेल तर त्यातला एखादा क्षण जेव्हा कृष्ण माझ्याकडे बघतोय तो माझ्यासाठी फॅसिनेटिंग असेल. पण ते क्षणाक्षणावर अवलंबून आहे. असा एक क्षण नाही सांगता वा, येणार, वा, एक वा. गोष्ट नाही सांगता येणार. खरंच म्हणजे ती एक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक क्षणाला काहीतरी एक नवीन घडत असतं. 100% ते कदाचित तुम्हाला माहिती नसतं की हे येणार आहे, पण कारण तो क्षण शास्त्रीय येतो. संगीत हे उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या तत्वाशी साधर्म्य सांगणारी आहे, की सतत निर्माण होतं, स्थिरावतं, लोप पावतं, पुन्हा निर्माण होतं. सो ह्यातलं कुठलं फॅसिनेटिंग आपण नाही पकडू शकत. बरोबर आहे. या सोनियाताई, मगाचपासून आपण वेगवेगळ्या कॉन्सर्ट्स बद्दल बोलतोय, संकल्पनांबद्दल बोलतोय आणि तुम्ही बोलता बोलता पण इतकं छान काहीतरी करून दाखवताय आम्हाला बसल्या बसल्या देखील. तर अशीच एखादी आम्हाला झलक पाहायला मिळाली तर आवडेल. बसल्या बसल्या मी तुम्हाला एक दाखवू शकते. गतनिकास नावाचा एक प्रकार असतो कथ्थक नृत्यामध्ये, की ज्याने तुम्ही आविर्भाव बदलता. म्हणजे नुसत्या हातानी आणि चालीनी ते आहे असं वाटतं. म्हणजे घुंगट घेतलेली स्त्री द्रुतलयीत शक्यतो ती करतात. सुधा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दिन दिन दा दा दिन दिन दा दिन दिन दा दा दिन दिन दा धान देखिट धातू नकाट 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 7 8 9 2 3 4 7 8 ता थै तत आ थै तत 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 ता थै तत ता थै 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 त. वा 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 वा, क्या बात आहे. आणि खरंच तुम्हाला पाहणं नृत्य करताना हा एक सगळ्यांसाठी एक खूप आनंददायी असा अनुभव असतो आणि बऱ्याचदा असा तो विस्मयकारक देखील असतो की वाव. गुरूंची कृपा आहे पण ही सगळी आणि देवाची. नवीन नृत्य शिकणाऱ्या मुलांसाठी, मुलींसाठी आणि पालकांसाठी तुम्ही जाता जाता काय सांगाल? जागे व्हा, सजग राहा, प्रामाणिक राहा, गुरुशी प्रतारणा करू नका, विद्येशी प्रतारणा करू नका. आणि हे सगळं तुम्ही प्रतारणा जेव्हा करता तेव्हा तुम्ही स्वतःशी प्रतारणा करत असता. तर अतिशय नियमितपणे, साधनेने, अतिशय नम्रपणे, शरणागतीने कला शिकण्याचा प्रयत्न करा. सरस्वती तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. वा. सरस्वती तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्याच्यासाठी काय काय करायचं ते आता सोनियाताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात, खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो. तर फार आनंद झाला आणि आमच्या सगळ्या दर्शकांतर्फे, आमच्या सगळ्या टीमतर्फे, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद. 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 मलाही खूप मजा आली आणि खूप छान मुलाखत घेतलीस तू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.